आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. पत्रकारितेसमोर आव्हाने वाढत आहेत. सीमा भागातील पत्रकारांसमोर मोठी आव्हाने असून ज्येष्ठ पत्रकारांच्या आधारावर ही संघटना कार्यरत आहे. पत्रकारितेतील नवनव्या बदलांचा स्वीकार करीत, लेखणी सोडून आधुनिक उपकरणांचा वापर करीत व आव्हाने पेलत निराश न होता समाज व सरकार यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार कार्यरत आहेत. वृत्तपत्रातून अद्यापही सजग वार्तांकने देऊन आधुनिक युगातही पत्रकारितेचे वैभव टिकून असल्याचे प्रतिपादन बेडकियाळ येथील प्राध्यापक गोपाळ महामुनी यांनी केले. सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीने सदलगा शमनेवाडी दरम्यान असलेल्या अमृत गार्डन येथे आयोजित मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महामुनी पुढे म्हणाले, पत्रकारितेत कमी वेळेत अधिक पैसा मिळत नसल्याने नवी पिढी यापासून दूर जात आहे. अनेक आव्हानांचा सामना करीत व विश्वासार्हता जपत या संघटनेच्या पत्रकारांची वाटचाल सुरू आहे. पत्रकारितेमध्ये अनेक बदल झालेत व होतही आहेत. पत्रकारांनी लेखणी सोडून स्वतःमध्ये बदल घडवीत मोबाईलसारख्या आधुनिक उपकरणांचा कौशल्याने वापर करीत पत्रकारितेच्या प्रवाहात टिकून राहणे आवश्यक आहे. पत्रकारितेला समाजातून आश्रय मिळणे आवश्यक आहे. अलीकडे AI तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुळे पत्रकारिताच नव्हे तर सर्वच क्षेत्रासमोर याचे आव्हान आहे. पण नव्या बदलांचा स्वीकार करीत आव्हाने पेलत निराश न होता वाटचाल करावी लागेल. फेक न्यूज, पीत पत्रकारिता अशी सर्व आव्हाने पेलत आपली प्रतिमा सांभाळत वाटचाल करावी लागणार आहे. पत्रकारितेमध्येही राष्ट्रीय पातळीवर विभागणी होत असून प्रसारमाध्यमांनी निधर्मी, पारदर्शक व जातपात असे भेदभाव न करता कार्य केल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होण्यास हातभार लागतो. पत्रकारांनी संघटित होऊन नवीन बदल स्वीकारत समाजासाठी काय चांगले करता येते ते करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्राध्यापक बाळासाहेब शिंदे यांनी ज्या समाजात पत्रकार जागृत असतो तो समाज सुखी समाधानी असतो. त्यामुळे समाजात पत्रकार जागृत राहण्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे. पत्रकारांना आवश्यक त्या सुविधा देण्याची गरज आहे. पत्रकार आपले काम प्रामाणिकपणे करीत असून पत्रकार माणुसकी व कर्माने, शब्दाने श्रीमंत असतो. पत्रकारांच्या व्यथा समाजाने समजावून त्या सोडवण्यासाठी पुढे यावे असे सांगितले. प्रारंभी संघाच्या मावळत्या अध्यक्षा लीना संकपाळ यांच्या हस्ते आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कर्नाटक राज्य कार्यरत श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हा संचालक व चिकोडी तालुका अध्यक्ष राजेंद्र कोळी, ज्येष्ठ पत्रकार सुभाष बदनिकई, मकरंद द्रविड आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा वेलफेअर संघाच्या वतीने पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बोरगाव येथील पत्रकार शिवाजी भोरे तसेच मावळते अध्यक्ष लीना संकपाळ, उपाध्यक्ष तात्यासाहेब कामत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अजित शिंदे, संजय कुलकर्णी, अरुण संकपाळ, श्यामलिंग किल्लेदार, संतोष कुमार कामत, अजित सुतार, विष्णू शेंगाडे, राजू कोळी, अजित कांबळे, तानाजी पवार, कुमार संकपाळ, अण्णासाहेब कदम, अनंत दीक्षित, बाबासाहेब सदलगे, विक्रम शिंगाडे, उदय पांगिरे, अमर माने, वैभव खोत व पत्रकार उपस्थित होते. पत्रकार संतोष कुमार कामत यांनी स्वागत व प्रास्ताविक तर गजानन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अजित कांबळे यांनी आभार मानले. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. नुसता हा पत्रकार दिन नाही तर मराठी पत्रकार दिन म्हणून हा ओळखला जातो. कारण आपल्याला माहित आहे 1964 साली 4 जुलै 1964 नॅशनल प्रेस काउन्सिलची स्थापना झाली. केंद्र सरकारनं ती स्थापना केली आणि त्या काउन्सिलने सांगितले की त्याची कार्यकारिणी जी कार्य जे सुरू झालं ते 16 नोव्हेंबर पासून सुरू झालं. म्हणून तो नॅशनल म्हणजे राष्ट्रीय पत्रकार दिन आपण साजरा करतो. पण त्याच्याही आधी जांभेकरांनी दर्पण नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं आणि ती आठवण तो स्मृती दिन म्हणून त्याचा एक दिवस म्हणून आपण मराठी पत्रकार दिन साजरा करायला सुरुवात केली. आता जांभेकरांविषयी तुम्हाला माहिती आहे, जांभेकरांना वय खूप कमी लाभलं. 1812 साली ते जन्मले कोकणामध्ये 6 जानेवारीला आणि पुढे वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी दर्पणची स्थापना केलेली आहे. आणि 1832चा जो हा कालखंड आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे, आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत की ऐन इंग्रजांच्या राजवटीचा कालखंड आहे. आणि अशा काळामध्ये दर्पण सारखं वृत्तपत्र सुरू करणं हे त्या काळातलं धाडसाचं काम होतं. त्यांचा पत्रकारांचा पिंड होता म्हणून हे धाडस त्यांनी केलं.
बरं त्याला जगात वृत्तपत्र नव्हती काय? होती. जगामध्ये वृत्तपत्र होती. मी माझ्या वाचनातला एक जुना पुरावा द्यायचा असेल तर शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली. आपल्याला सर्वांना माहित आहे. सुरत, आजच्या गुजरात मधलं सुरत नावाचं शहर त्यांनी लुटलं आणि त्या सुरत लुटीची बातमी, मला वाटतं ही घटना 5 जानेवारी 1664 सालची काहीतरी आहे, 1662 किंवा 1664 असेल. तर त्याची दखल त्यावेळेच्या जगातल्या एकमेव वृत्तपत्रानं लंडन मधून निघायचं, लंडन गॅझेट त्याचं नाव. त्या लंडन गॅझेटमध्ये पहिल्या पानावरती ठळक अक्षरामध्ये ही घटना छापली गेली. म्हणजे त्यावेळेला लंडनमध्ये, आज महाराजांना जाऊन 350 वर्ष झाली, म्हणजे 350 वर्षापूर्वी ब्रिटनमध्ये, लंडनमध्ये वर्तमानपत्र होतं. आपल्याकडे यायला उशीर लागला, त्या कारणांची चर्चा आपण आता करणं योग्य नाही. अनेक कारणं आहेत. पण बाळशास्त्री जांभेकरांपासून ते सुरुवात झाली. दर्पण आलं. पण दर्पण त्यांनी का सुरू केलं? एक पत्रकाराची भूमिका त्यांनी मांडली. तुम्हाला माहित आहे दर्पणचं एक वैशिष्ट्य सुरुवातीचं होतं की दर्पण 2 भाषांमध्ये निघणारं वर्तमानपत्र होतं त्या काळातलं. एक संपादकीय जो त्यातले छापले जायचे, एक मराठी आणि दुसरं इंग्रजी. तर तुम्ही म्हणाल 2 भाषांमध्ये का छापलं जायचं? तर जांभेकरांचा उद्देश असा होता की मराठी भाषेतली बातमी वाचून सर्वसामान्य लोकांना शासन काय करते हे कळावं. आता पाहायला गेलं तर बाळशास्त्री जांभेकरांच्या वेळेला जी असलेली पत्रकारिता आणि त्यांच्यानंतरची जी का आलेली पत्रकारिता याच्यामध्ये जर कथा बघितलं तर फारसा आता मोठा अंतर आहे. त्याबद्दल प्राध्यापक सर बोलतीलच. कारण पहिली जर कथा बघितलं तर प्रिंट मीडिया ही अगोदर फार मोठ्या पद्धतीनं होती. पण जसं काळ बदलला 2005च्या नंतरचा जो काय काळ बघितला आम्ही, त्या काळामध्ये जर का बघितलं तर हे मास मीडियामध्ये त्याचं परिवर्तन झालं. व्हॉट्सअप आलं, फेसबुक आलं, त्यानंतर इंस्टाग्राम आलं, त्यानंतर ट्विटर आलं, त्यानंतर यूट्यूब सारखे चॅनल्स आले. त्या माध्यमातून बातमी सर्वत्र जे जगामध्ये घडलं जातं 1 सेकंदामध्ये ते युट्यूबामध्ये आपल्या समोर येतं आणि त्याचा पर्दाफाश होतो. कोणतं सत्य आहे, कोणतं असत्य आहे याची माहिती सर्वांना मिळते. पण तरी देखील सांगता सांगता या समूह माध्यमानं जितकं म्हणजे भरारी घेतली त्याच पद्धतीनं पण प्रिंट मीडिया माध्यमानं आपलं अस्तित्व हे जपून ठेवलं. कारण आज आम्ही आता सांगितलं, सरांनी बोलता बोलता सांगितलं की समूह माध्यमामध्ये जर का बघितलं असे जे काही येतात त्या बातम्या, फास्ट येत असतात बातम्या, त्या कितपत खऱ्या आहेत आणि त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे सामान्य वाचकाला समजत नाही. ज्या वेळेला सकाळच्या चहा सोबत तो प्रेस रिपोर्टर जे काय जी बातमी लिहिलेला असतो ते जर का पत्र घेऊन तो वाचत असतो त्यावेळेला त्याला खरं वाटतं की खरोखरच असं बाबा घटना घडल्या, ही सत्य परिस्थिती आहे हे त्याला त्यावेळेला सत्य होतं. त्या कारणानं प्रिंट मीडियानं जे काय आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि अस्तित्व टिकवून ठेवलं त्यासाठी मी सर्व पत्रकारांना नतमस्तक होतो पुन्हा एकदा. कारण तुमच्या ह्या कार्यामुळं आज ही प्रिंट मीडिया टिकून राहिलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं पत्रकाराची व्यथा आणि गाथा याच्याबद्दल मी एक छोटीशी कविता केलेली आहे. कारण मी जास्त काही बोलणार नाही, कारण गोपाळ सर त्याबद्दल बोलते सर्व पत्रकाराच्या बद्दल. आणि त्याच पद्धतीने जर का बघितलं तर आजचा पत्रकार जर का टिकावा जर का म्हणत असेल तर सर्व सेवाभावी संस्थांनी, इतर शासकीय असेल, निमशासकीय असेल, या सर्व संस्थांनी या पत्रकारांना जिवंत ठेवण्याचं काम जर का त्यांनी केलं तर खऱ्या अर्थाने हा पत्रकार बी जिवंत राहील आणि समाज देखील जिवंत राहील. आणि त्या पत्रकार जर झोपला तर समाज झोपून जाईल आणि समाजावरचं काळं वादळ हे शाश्वतपणे टिकून राहील आणि समाज संपूर्णपणे नष्ट होईल. तर या समाजाला वाचवण्याचं काम हे पत्रकार करतायत. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.